पाहतात मुक्तिदाता न्यूज चॅनल। अमित शहाचा जाहीर निषेध। आज दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी दिग्रस येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने अमित शहाचा जाहीर निषेध करण्यात आला। या प्रसंगी पूनम पाटील, राजा चव्हाण, गौतम तुपसुंदरे आणि विजय सरदार यांनी आपले मत मांडले। श्री अमित शहा हे राज्यसभेत बोलताना हेतुपुरस्सरपणे त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे आणि त्या अपमानाचा निषेध करण्याकरिता आज भीमसैनिकासह शिवसेना प्रमुख नेहमी सांगायचे की महाराष्ट्रात जर भीमसैनिक आणि शिवसैनिक एक झाला तर कोणाची मिसाज नाही बाबासाहेबाचा अपमान करण्याची। ती आज प्रकर्षाने सांगू इच्छितो की ती आज खरी ठरते आहे। भीमसैनिक आणि शिवसैनिक इथे आलेला आहे, एक झालेला आहे। तर सत्ताधाऱ्यांना हे सांगू इच्छितो मी आज की मेहरबानी करा, फक्त देशाच्या विकासाचा विचार करा। बाबासाहेबांचा अपमान, महात्मा फुलेंचा अपमान, याचा अपमान, नेहरूजींचा अपमान, कुणाचाही अपमान करू नका। विकासाचं काम करा आपापल्या परीने। प्रत्येकाने या राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी, या राष्ट्राच्या भक्कम विकासाच्या पायासाठी कष्ट घेतलेले आहे, कष्ट सोसलेले आहेत। तुमची जी मानसिकता आहे मनुस्मृतीची, ती मानसिकता बदलवा आणि अमित शहाला ताबडतोब राजीनामा द्यायला लावा। त्यांचा धिक्कार करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना आणि भीमसैनिक आज एकत्र आलेले आहे। आम्ही त्यांचा, अमित शहा यांचा निषेध करतो, धिक्कार करतो। 2 दिवसाअगोदर या भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल अपमानास्पद असं वाक्य रचना केली आणि संपूर्ण भारतामध्ये त्यांचे प्रतिसाद उमटलेले आहेत। आज दिग्रस या गावी देखील सर्व महाविकास आघाडीच्या पक्षाच्या वतीने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांच्या वतीनं आज अमित शहाचा आपण निषेध घेण्यासाठी इथं जमलेलो आहोत। अमित शहा आपल्याला सगळ्याला माहीत आहे, पहिलेपासून तडीपार असलेला माणूस, ज्याला संविधानाबद्दल काहीच माहिती नाही, बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काहीच माहिती नाही, परंतु त्याने हे पूर्वनियोजित असं वाक्य जे उच्चारलं, याच्यामागेही RSSचा कट असू शकतो। मला तर असं वाटतं की अमित शहानं बाबासाहेबाबद्दल जे अवमानास्पद जे वाक्यरचना केली, त्यामागं फक्त आंबेडकरी समाजाला वेगळं करण्याचं त्याचं षडयंत्र असावं। परंतु इथली भारतीय जनता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर असीम प्रेम करणारी आहे आणि म्हणून अमित शहाला आम्ही दाखवून देतो की सर्व पक्षाच्या, जाती धर्माच्या वतीनं अमित शहांचा आम्ही जाहीर निषेध करतो। त्यांनी ताबडतोब आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि मोकळं व्हावं, तेव्हाच ही भारताची जनता स्वस्थ बसेल। धन्यवाद। देशाच्या महत्त्वाच्या राज्यसभेमध्ये या देशाचे गृहमंत्री श्री अमित शहा यांनी बाबासाहेबांविषयी जे उल्लेख केलेला आहे, हे उल्लेख पूर्ण देशाच्या दृष्टिकोनातून निषेध करण्यासारखा उल्लेख आहे की या देशाची घटना, या देशाचं पवित्र ग्रंथ ज्या आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला आहे आणि हे देश लोकशाहीचा देश जगामध्ये त्यांच्याच बोलण्यानं चालून आला, त्यांच्या घटनेनं चालून आला। अमित शहा सारखा व्यक्ती बाबासाहेबांच्या तळपायाची बरोबरी करू शकत नाही, अशा या व्यक्तीला या पदावर राहण्याचा या देशामध्ये काही अधिकार नाही आहे। आज रोजी आम्ही सर्व लोक या ठिकाणी जमून ओबाटातर्फे, मागासवर्गीय समाजाचे आमचे लोक आहेत, त्यांच्यातर्फे मी या गोष्टीचा काँग्रेसतर्फे जाहीर निषेध करतो। गेल्या 2 दिवस अगोदर या देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांनी 2 दिवस अगोदर संसदेमध्ये अवमानास्पद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अवमानास्पद शब्द उच्चारले। त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना तुच्छ लेखण्याची जी RSSची परंपरा आहे, त्या परंपरेला समोर अमित शहा चालवत आहेत। हे देशाच्या ध्यानी आले, कारण संसदेमध्ये अवमानास्पद बोलणं याकरता त्याचा आम्ही निषेध करण्याकरता या ठिकाणी जमलेलो आहोत आणि निषेध केलेला आहे।
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष रवींद्र आरगडे, पूनम पाटील, शिवसेना शहर प्रमुख राहुल देशपांडे, केतन रत्नपारखे, विजय सरदार, गणेश रोकडे, आशिष बोंपिलवार, पत्रकार गौतम तुपसुंद्रे, विजय सरदार, प्रज्योत आरगडे, दीपक पिस्के, सनत तुपसुंद्रे हे प्रामुख्याने उपस्थित होते. मुक्तिदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंद्रे आणि संदेश तुपसुंद्रे.